मी आज साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. तर साबुदाणे व्यवस्थित भिजवून घेतले आहेत. त्याच्यानंतर बटाटा व्यवस्थित साल काढून घेतली आहे. 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत आणि शेंगदाणे घेतले आहेत. ते व्यवस्थित भाजून घेतलेत गरम करून आणि तुपात व्यवस्थित चांगले भाजून घेतलेत. तर आता हे आपण वाटून घेऊया. शेंगदाणे आणि मिरच्या हे दोन्ही पण जाडसर वाटून घ्यायचे. ते घेऊन झाल्यावरती जाडसर तुम्ही बघू शकता व्यवस्थित जाडसर मी वाटून घेतलेलं आहे. तर इथे कढई घ्यावी. कढईमध्ये मी 2 ते 3 स्पून तूप घेतलं आहे आणि तुपामध्ये बटाटा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. व्यवस्थित फ्राय झाल्यावरती आपण चमच्याच्या टोकाने बघायचं बटाटा शिजला आहे की नाही आहे. वरून जिरं ॲड करूया. तर जिरं मी पहिला का नाही टाकलं कारण ते नंतर काळं होतं तुपात फ्राय होऊन कारण बटाटा आपला शिजेपर्यंत ते काळं झालं असतं. तर म्हणून मी नंतर जिरं ॲड केलेलं आहे. वरून आपली जी भिजून ठेवलेला आपला जो साबुदाणा आहे तो साबुदाणा ॲड करूया आणि व्यवस्थित परतून घेऊया. आता साबुदाणा मी आहे ना पहिला धुवून घेतला आणि कमी पाण्यामध्ये ठेवायचा कारण आपल्याला खिचडीसाठी वापरायचा आहे. तर कमी पाण्यामध्ये मी साबुदाणा हे करून ठेवला होता, भिजत घालून ठेवला होता. नंतर आपण शेंगदाणा आणि मिरचीचं कूट घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया. 2 ते 3 स्पून, 2 स्पून पण नाही, 1च स्पून मी मीठ घेतलेलं आहे. चवीनुसार जशी तुमची जास्त क्वांटिटी असेल तर जास्त. 2 स्पून मी साखर घेतलेली आहे. वरती झाकण मारून 2 ते 3 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपली खिचडी रेडी झालेली आहे. तर वरून मी खोबरं 1 बाऊल घेणार आहे कारण ते किसून घेतलेलं आहे खोबरं. आमच्याकडे मालवणात असं खोबरं घालतात, ऑप्शनल आहेत. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घाला, नाही तर नका घालू. मला आवडतं, मी घालते कारण मला थोडीशी चव वेगळी लागते. तर वरून कोथिंबीर, ॲक्च्युली खूप छान अशी खिचडी आपली रेडी झालेली आहे. चला तर मग आता मी माझा टिफिन भरते कारण मला ऑफिससाठी माझा सोमवारचा उपवास असतो. तर दिवसभर काय खाणार तर ह्याच्यासाठी मी खिचडीचा प्लॅन केला. तर छान अशी खिचडी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त लागते. साधी आणि सरळ सिंपल मी खिचडी बनवलेली आहे. तर तुम्ही अशी बघा आणि मला बनवा आणि मला नक्की सांगा